मुंबई गोवा, कोकण गोवा. मला पण रिलॅक्स दोन म्हणजे मोठा खेळायला लागते मॅच ये आरामात. तू ग्राउंडवर आहेस? ग्राउंडवर आहेस का? हॅलो. पुणे 1 आणि CCBC आपले 12वे फिल्डर इथे पाठवायचा आहे. 12वे खेळाडू स्कोरर बुक मध्ये पाठवा. 12वा खेळाडू फलंदाज करणाऱ्यांनी 12वा खेळाडू आणि गोलंदाज करणाऱ्यांनी 12वा खेळाडू. बॉलर्स नेम धन्यवाद सुपेशजी कामटेकर. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय आणि पुढील सामन्याला आता सुरुवात केली जाते. माधव मंत्री क्रिकेट टुर्नामेंट 2025 आणि एक महत्वपूर्ण सामना मैदानामध्ये रंगतोय. पुणे 1 आणि CCBG नवी मुंबई. समीरजी देशमुख एका बाजूला पाहायला मिळत आहेत आणि अजितजी शिवतारे एका बाजूला पाहायला मिळत आहेत. विजय आणि त्याच्या समवेत जर आपण पाहिलं तर नॉन स्ट्रायकिंग एंडला निलेश राहुल आलेत गोलंदाजीसाठी. चांगली मॅच मैदानामध्ये रंगते. एक बॉल अखेरीस एक धाव फलकावर झाली आहे. नेक्स्ट बॉल चांगला बॉल आहे. बॉल पडल्यानंतर थोडंसं चेंडूने वळण घेतलं होतं, फिरला बॉल आणि बरोबर गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. चांगला बॉल पाहायला मिळाला. एक धाव फलकावर झाली. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. तुम्हा सगळ्यांचा लाडका खेळ मैदानामध्ये रंगतोय. हो, यावेळेला कव्हर क्षेत्रामध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. डीप मध्ये आपण पाहिलं तर फिल्डर होते. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न देखील केलाय आणि बघता बघता 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या. संपूर्ण भारतातून हे सर्व खेळाडू आपण पाहतो या खालसा ग्राउंडवर दाखल झालेत स्पर्धा खेळण्यासाठी. स्पर्धा जिंकायची आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये तोच विचार सुरू आहे. आता आडव्या बॅटने फटका, रिव्हर्सचा अटेम्प्ट केलाय. फिल्डर आहेत, प्रयत्न चांगला प्रयत्न होता, झेल निसटला आणि त्यानंतर आता या 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 5 या आकड्यावर. 2020 20 चेंडूंचे हे सामने पाहायला मिळतात. हा क्रिकेटचा महासंग्राम आहे. भव्य दिव्य आयोजन समितीचं देखील कौतुक करावं लागेल. प्रत्येक गोष्टीकडे आयोजन समितीचं लक्ष आहे. मुंबई, गोवा, पुणे, कोल्हापूर, सुरत, बँगलोर, अहमदाबाद, संभाजीनगर, विविध ठिकाणाहून संपूर्ण भारतभरामधून हे सर्व खेळाडू आपण पाहतोय. आता व्हाईट बॉल पंच घोषित करतात. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. आपटलेला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. यष्टीरक्षकाने हा बॉल सोडून देखील दिला होता आणि थर्ड बॅट मध्ये फिल्डर होते. बॉल त्यांनी अडवलाय. जरूर धाव पूर्ण केली आहे. व्हाईट बॉल प्लस 1 अशा 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील आणि या दुहेरी धावेच्या मदतीने 8 धावा धाव फलकावर झालेत. पहिल्या डावाचा खेळ प्रगतीपथावर आहे. फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय संघ तो म्हणजे टीम CCBC नवी मुंबई हा संघ बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय आणि पुणे हा संघ गोलंदाजी करतोय प्रथमतः. हो, यावेळेला नो लुक शॉट पाहायला मिळाला. हलक्या हाताने बॉलला ढकललं होतं, मनगटाचा वापर केला होता. डीप मध्ये फिल्डर होतं. 1 धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि ती दुसरी धाव देखील लावून पूर्ण केली गेली. प्रत्येक धाव मात्र महत्वाची आहे आणि आता या 5 चेंडूंचा खेळ आता समाप्त झालेला आहे आणि 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 10 धावा धाव फलकावर झाल्यात. गोलंदाजी करत असलेला संघ पुणे. विनंती आहे आपला एक्स्ट्रा प्लेयर आपण पाठवा. पुणे संघ अतिरिक्त खेळाडू असल्यास आपण त्वरित समालोचन कक्षामध्ये पाठवा. पुणे संघ विनंती आहे.
दत्ता आलेत गोलंदाजीसाठी. अजूनही शेवटचे 15 चेंडू शिल्लक आहेत. दत्ता यांचा हा पहिला चेंडू पाहतोय आपण. चांगला बॉल होता. बॉलला हलक्या हाताने ढकलले, मनगटाचा वापर केला. स्टिअर करत असताना डीप मधून आपण पाहिलं तर फिल्डर आले, एक धाव घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न, यस, दुसरी धाव देखील धावून पूर्ण केली आहे. एका बाजूला नवी मुंबई संघ आहे, दुसऱ्या बाजूला पुणे हा संघ आहे. जिंकणार कोणी लढत पाहायचंय. हा महत्वपूर्ण सामना आहे. प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहतोय नवी मुंबईचा हा संघ. संपूर्ण भारताचं लक्ष या स्पर्धेवर पाहायला मिळते. ऑनलाईन देखील युट्यूबच्या माध्यमातून सर्व प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. काही प्रेक्षक आपण पाहिलं तर मैदानामध्ये उपस्थित राहून आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित राहिले. तर सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. कारण हे क्रिकेट प्रेमी आज मात्र उपस्थित राहिले आहेत. यावेळेला रिव्हर्सचा अटेम्प्ट पुन्हा एकदा पाहायला मिळाला. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप मधून फिल्डर आलेत, एक धाव पूर्ण केली. एकाच धावेवर आता समाधान मानावं लागेल. आणि धावसंख्या आता 1 ने पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची. आता 13 या आकड्यावर, 13 ऑन बोर्ड. 13 धावा धाव फलकावर झाल्यात. आपटलेला चेंडू होता, पूल करण्याचा प्रयत्न केला. ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहेत. बॉल त्यांनी अडवलाय. चांगला प्रयत्न त्यांनी केला होता आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. एका धावेवर आता समाधान मानावं लागेल. पुणे संघाचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे या मॅच मध्ये. यावेळेला देखील फुल टॉस बॉल मिस केलाय. डीप मधून फिल्डर आलेत, बॉल पर्यंत पोहोचलेत. चांगलं क्षेत्ररक्षण करते पुणे हा संघ. आणखीन एक धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या आता 1 ने पुढे सरकेल. 15 धावा धाव फलकावर झालेत. महत्वपूर्ण लढत आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. 15 धावा धाव फलकावर. 15 ऑन बोर्ड. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा हा मंत्रमुग्ध करणारा सोहळा तुमच्या समोर आहे. आता बॉल सोडून देण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणाला आपण पाहिलं तर बॅट फिरवली आणि बॉलला पाठवलं 6 धावांसाठी. आलाय सिक्सर आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 21 या आकड्यावर. 21 ऑन बोर्ड. 21 धावा धाव फलकावर. विजय यांच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला. अप्रतिम सुरेख शॉट पाहायला मिळाला. फक्त दिशा दिली होती बॉलला. म्हणजेच 10 चेंडूंचा खेळ आता समाप्त झालाय आणि 21 धावा धाव फलकावर झालेत. रेडी आहेस ना? 21 नवीन गोलंदाज आलेत. तिसरं षटक. 10 चेंडू शिल्लक आहेत. पहिला चेंडू गोलंदाजाने हाताळलाय. त्या बॉलवर एकेरी धाव आली आहे. चला गोलंदाजाचं नाव सांगा, विनंती आहे. दीपक आलेत गोलंदाजीसाठी. पहिल्या बॉलवर एकेरी धाव आली आहे. धावसंख्या आता 1 ने पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल धाव फलकावर 22 या आकड्यावर. 22. यष्टीरक्षक, वाह काय यष्टीरक्षण पाहायला मिळालं. पहा, थोडासा बचावला फलंदाज आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 2 चेंडू आतापर्यंत दीपक यांनी हाताळले. तिसरं षटक ते हाताळत आहेत. 22 धावा धाव फलकावर झालेत. पुणे हा संघ मॅच मध्ये कमबॅक करतोय. पण समोर आपण पाहिलं तर नवी मुंबईचा संघ आहे. बॅटिंग करावी लागेल नवी मुंबईच्या संघाला. यावेळेला फटका खेळलाय ऑन साइडला आणि या बॉलला पाठवलंय 4 धावांसाठी. अशाच फटक्यांची आता गरज आहे टीम नवी मुंबई या संघाला. चौकाराच्या मदतीने 26 धावा धाव फलकावर झाले. 26. 26 रन स्कोर कार्ड पर. 26 ऑन स्कोर कार्ड. 26 धावा धाव फलकावर झालेत. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल होता. उडवलाय बॉल. फिल्डर आहे डीप मध्ये आणि झेल त्याच्याकडून निसटलाय. तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावांच्या मदतीने 28 धावा आता धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत आपण पाहिलं तर विजयच्या बॅटमधून आलेला तो षटकार आणि त्यानंतर चौकार आणि 28 धावा धाव फलकावर झालेत. आपटलेला बॉल होता. पुन्हा एकदा पूल केलाय. होईल का सक्सेसफुल? यस, हा बॉल देखील आपण पाहिलं तर निघून जातोय आता 4 धावांसाठी. पहा एकाच बॉलवर काय काय घडलं. बॉलरने बॉल हाताळला, फलंदाजाने बॅट फिरवली, क्षेत्ररक्षकाने बॉल सोडला, बॉल टप्पा पडून सीमारेषा पलीकडे गेला चौकारासाठी. म्हणजेच काय, आता 15 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 15 चेंडूंच्या समाप्तीनंतर
32 धावा धावफलकावर झालेत. 32. आता शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहे. नवीन गोलंदाजाला आता आमंत्रित केलं जाईल. चला गोलंदाजाचं नाव सांगा, विनंती आहे. भरत. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. भरतकडे चेंडू सुपूर्त केलाय. 32 धावा धावफलकावर झाल्यात. चांगलं कमबॅक आता नवी मुंबई हा संघ देखील करतोय मॅच मध्ये, कारण तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या. पहिला चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने, यावेळेला बॉल बरोबर जाऊन आदळलाय सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी आता धीरजच्या बॅटमधून येतोय हा षटकार. संघाला गरज असताना मात्र आता रंग उधळायला सुरुवात केली आहे नवी मुंबई या संघाने देखील. आम्ही देखील कमी नाहीये, आम्हाला देखील मॅच जिंकायची आहे, आम्ही देखील प्रयत्न करणार. CCVC नवी मुंबई या संघ चांगल्या फॉर्म मध्ये आता पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवर षटकार धीरजच्या बॅटमधून. मॅच आता रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळते, कारण धावसंख्येचा विचार केला तर 38 धावा धावफलकावर झाले. 38. 38 धावा. पुन्हा एकदा आपटलेला चेंडू होता. याही बॉलवरती बॅट फिरवली आणि हाही बॉल निघून जातोय. 4 4 4 4 4 4 4 चौकार. लगातारच्या दुसऱ्या बॉलवर हा मोठा फटका पाहायला मिळाला आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 42 या आकड्यावर. महत्वाचा सामना आहे. बॅटिंग करतोय CCBC या संघ. मॅच ऑन. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. दर्जेदार ही स्पर्धा, भव्य दिव्य आयोजन. या आयोजन समितीचं देखील कौतुक करावं लागेल, कारण संपूर्ण भारतभरामधून आलेल्या सर्व खेळाडूंच्या राहण्याची, जेवणाची आणि नाश्त्याची व्यवस्था, प्रत्येक गोष्टीकडे आयोजन समितीचं लक्ष आहे. आणखीन एक बॉल पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न केलाय. यावेळेला झेल सुटला पुन्हा एकदा आणि आता ही धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का पाहायचा आहे. धीरज धावतायत, पण एकाच धावेवर मात्र समाधान मानावं लागेल आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 43 या आकड्यावर. 43. 43 धावा धावफलकावर. दोन्ही सलामीवीर फलंदाज बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. ओपनर पेअर मैदानामध्ये आहे आणि दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी काय बॅटिंग केली आहे. हो 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 हो, यावेळेला जर आपण पाहिलं तर सफल झाले होते खूपच आणि यष्टीरक्षक बॉल पर्यंत पोहोचले जरूर. थ्रो त्यांनी केला, एक धाव पूर्ण केली. 22ची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. या एकेरी धावेच्या मदतीने आता 44 धावा धावफलकावर झाल्यात. आता शेवटचा चेंडू शिल्लक. 44 झाल्या धावफलकावर. CCBC नवी मुंबई बॅटिंग करत असताना 44 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक. आपटलेला बॉल सोडून दिलाय म्हणजेच पुन्हा एकदा हा बॉल गोलंदाजाला हाताळावा लागेल. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावा झाल्या धावफलकावर 45. 45. क्रिकेट आणि संपूर्ण सारस्वत बँकेचं हे क्रिकेट आपण पाहतोय. हो, यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय. उंची जास्त आहे, लांबी कमी पडते. पाहायचंय या बॉलवर काय घडतंय. झेल निसटला आणि त्यानंतर आता दुसरी धाव पूर्ण केली आहे. तिसरीचा प्रयत्न होईल का पाहायचंय. बघता बघता ती तिसरी धाव देखील पूर्ण केली आहे. पहा काय कमबॅक केले. CCBC नवी मुंबई हा संघ आपण पाहिलं तर 2 षटकांनंतर थोडासा बॅकफुटवर गेला होता. त्यानंतर अक्षरशः रंग उधळले, धावांचा डोंगर उभा केला आणि 4 षटकांचा खेळ म्हणजेच 20 चेंडूंचा खेळ आता समाप्त झालाय. धावा झाल्या धावफलकावर 48. उर्वरित 20 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि 20 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 49 धावांची गरज आहे. 20 बॉल 49 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. पुणेवाले एक टीम म्हणाली त्यांची बाय दिली. आता तुम्ही डायरेक्ट सेकंड राऊंडला. ओके 42 ची कधी आहे. 42 सातवी मॅच आहे. 7वी बरोबर. 1 2 3 6 6:30च्या दरम्यान. टी शर्ट्स वगैरे घेतल्या नाही. समोर जा. तो कॅप्टन कोण आहे तुमचा. मीच आहे, पण ते समोर आहे. प्लेयर अजून येते. आल्यावर पूर्ण टीम घे, प्लेयरचा टी शर्ट कॅप घे, मग मला येऊन इन्फॉर्म दे. तुम्ही येते प्लेयर आहेत का सगळे. नाही, थोडे कमी आहेत. किती पाहिजे. इथे प्लेयर आहेत, खेळणारे आहेत, नावं देऊन ठेवले. तुम्हाला काय पाहिजे असेल, प्लेयर पाहिजे असेल, काय पाहिजे असेल, एन्जॉय करायचं आहे ना. भेटा येऊन टीम आहेत, खेळणारे इच्छुक आहेत, चांगले आहेत. आपले पोरं आहेत त्यांनी ना मला कन्फर्म सांगा 5 मिनिटांमध्ये, मग मी तसं त्यांना कॉल करून 4 पाहिजे. पहिले तुझे आलेले नंबर किती आहे. आलेले आता 5 आहेत.
चार पाहिजे. किती नंबर टीम 42 चिन्मय मयेकर कोण आहे तू आहे किती आले तुझ्याकडे 7 आले ठीक आहे तुला कळवतो किती पाहिजे 4 पाहिजे हा, एक आहे. बोल ना. चार सातशे लागतात. 4 आहेत संतोष बॅट कोण आहे? आहेत का आले का बॅट पाहिजे सुरत वाला अहमदाबाद नाही सुरत वाला अरे सगळं फायनल होणार आहे. तुमच्या पुण्याच्याच लागल्यात लाईनी होणार सगळ्या होणार बॅटिंग करत असलेल्या संघाला विनंती आहे पुणे संघ आपला एक्स्ट्रा प्लेअर आपण समालोचन कक्षामध्ये या पुणे संघ राजा एक मिनिट संतोष सर बोला. आशिष गांधी तिथे जाऊन फोन कर सर तर मॅच थांबवा प्लीज बॅटर नेम फलंदाजांची नावं ठाऊक नाहीये टीम पुणे दोन्ही संघांना विनंती आहे प्लीज दोन्ही संघ टीम पुणे आणि टीम नवी मुंबई सीसीबीसी बॅटिंग टीम प्लीज नावं सांगा विनंती आहे कारण मॅन ऑफ द मॅचचे प्राइजेस आम्हाला तुमच्यापर्यंत द्यायचे आहेत नितीन पांडे आणि दत्ता आणि प्रतीक ही जोडी आपण पाहतोय बॅटिंगसाठी आणि नितीन पांडे गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत 20 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 20 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 49 धावा करायच्यात हा पहिला बॉल वाईट बॉल आहे म्हणजे 20 बॉलचा खेळ आता शिल्लक असणार आणि 20 बॉल मध्ये 48 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी क्रिकेट फक्त क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय यष्टीरक्षक बॉल पर्यंत पोहोचलेत एक धाव पूर्ण केली आहे आणि एकेरी धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर आता 2 धावा धावफलकावर झाल्यात चालू आहे संतोषचं बोलणं आहे. नितीन पांडे हो यावेळेला बॅकफुटवर येऊन हलक्या हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न केला होता हा डॉट बॉल असणार आहे रन मिळणार नाहीये नितीन पांडेने चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली या मॅच मध्ये टीम सीसीबीसी नवी मुंबई या संघ आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी करत असताना पहिल्या डावामध्ये 48 धावा केल्या होत्या 49 धावांचे टार्गेट सेट केले नितीन पांडेचा पुढचा बॉल ऑन साइडला फटका खेळलाय अलॉंग विथ द कार्पेट डीप मध्ये फिल्डर आहे चांगला प्रयत्न फिल्डरने केलाय बॉलला अडवलंय त्या ठिकाणी प्रोटेक्शन होतं डीप मध्ये एकच धाव मिळणार आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 3 या आकड्यावर 3 धावा धावफलकावर झाल्यात क्रिकेटचा महासंग्राम या महासंग्रामाची चर्चा संपूर्ण भारतभर पाहायला मिळते चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय आणि आता आणखीन एक चेंडू आता निर्धाव आलाय नितीन पांडेने केलेली गोलंदाजी आणि या गोलंदाजीचं कौतुक करताना पाहायला मिळत हे सर्व खेळाडू कारण आतापर्यंत 3 धावा त्याने खर्च केल्या आणखीन एक चेंडू
चांगला पाहायला मिळाला नितीन पांडे. आणि आता डॉट बॉल आलाय, म्हणजेच काय आता पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर अवघ्या धावा तीन धाव फलकावरती पाहायला मिळतात. आता 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 15 चेंडूंमध्ये सामना जिंकण्यासाठी तब्बल 46 धावा करायच्या आहेत. 49 धावा करायच्या होत्या पहिल्या षटकामध्ये, अवघ्या 3 धावा 15 बॉलचा खेळ. आता शिल्लक आणि 15 मध्ये 46 करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. हॅलो, गोलंदाजाचं नाव विजय आलेत. दुसरं षटक 15 मध्ये 46 करायचे आहेत. विजयचा हा पहिला चेंडू, काय बॉल हाताळला विजय यांनी. डॉट बॉल, प्रचंड वेगातला बॉल होता, खोलवर टप्प्याचा प्रचंड वेगात पाहायला मिळाला आणि पहिला चेंडू आता निर्धावालाय. आता मॅचचं समीकरण 14 बॉलचा खेळ शिल्लक आणि 14 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी तब्बल 46 धावा करायच्या आहेत. 14 बॉल 46 रन्स टू विन. नेक्स्ट चेंडू आपटलेला पाहायला मिळतोय, पुल करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला फिल्डर आहे, वाईट डिश लॉंग ऑन मध्ये फिल्डर होते, बॉल त्यांनी अडवला. एकच धाव मिळणार आहे आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. 4 धावा धावफलकावर झाल्यात. चार धावा धावफलकावर. यावेळेला पुन्हा एकदा हा चेंडू आणि या बॉलवरती देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्याचा आपल्याला पाहायला मिळाला जरूर, पण एकाच धावेवर आता समाधान मानावं लागेल आणि 5 धावा धावफलकावरती आता पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आपटलेला चेंडू होता, बॅकफुटवर आले आहेत, कट करण्याचा प्रयत्न केलाय आणि 1 धाव पूर्ण केली आहे. प्रत्येक बॉल अखेरीस आपण पाहिलं तर समीकरण मात्र मॅचचं बदलतंय. 6 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आता शेवटचा आपण पाहिलं तर 1 चेंडू शिल्लक आहे अजूनही. 6 धावा धावफलकावर. चांगली पकड मजबूत केली आहे टीम CCBC नवी मुंबई या संघाने. आता आणखीन एक चेंडू डॉट बॉल फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवलंय, म्हणजेच काय आता 10 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 10 चेंडूंच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावर झाल्यात. उर्वरित 10 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि 10 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 43 धावांची गरज असणार आहे. 10 मध्ये आता करायचे 43 धावा. सर्व्हिसिंगला जायची होती गाडी, उद्या द्यायची आणि सोमवारपासून 10 बॉल मध्ये 43 करायचे होते आणि या पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं तर आता मैदानामध्ये काय घडतंय. 1 धाव पूर्ण केली. आता 9 बॉलचा काही शिल्लक आहे. 9 बॉल मध्ये 42 धावा करायचे आहेत. बॉलर नेम प्लीज, बॉलर नेम. गोलंदाजाचं नाव सांगा. दिनेश आलेत गोलंदाजीसाठी. तिसरं षटक ते हाताळत आहेत. 9 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 9 बॉल मध्ये 42 धावा करायचे. सामना जिंकण्यासाठी महत्वपूर्ण लढत. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा पाहायला मिळाला. अलॉंग विथ द कार्पेट बॉल ट्रॅव्हल होतो. एकच धाव मिळणार. आता 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 बॉल मध्ये 41 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. लास्ट 8 बॉल 41 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. दिवस रात्र भव्य दिव्य ओव्हरऑल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. सारस्वत बँकेच्या वतीने आयोजित केलेली तुम्हा आम्हा सगळ्यांची लाडकी स्पर्धा आहे. या स्पर्धेचं कौतुक संपूर्ण भारतभर होताना पाहायला मिळते. खूप सारं मेहनत, खूप सारं योगदान या संपूर्ण आयोजन समितीचं या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. आता पुढचा चेंडू आपटलेला पाहायला मिळाला. पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची वरची कडा यष्टीरक्षक बॉलच्या खाली आणि त्याच्याकडून चूक. फलंदाजाला मिळाले जीवदान. 1 धाव पूर्ण केली आहे. 9 धावा धावफलकावर झाल्यात. 49 धावांचा पाठलाग आता फक्त 9 धावा धावफलकावर पाहायला मिळतात पुणे संघाच्या माध्यमातून. खूपच बॅकफुटवर गेलाय हा पुणे संघ. मोठ्या फटक्यांची आता गरज आहे संघाला हा सामना जिंकण्यासाठी. मोठे फटके येतील का पाहायचे पुणे संघाकडून. यावेळेला जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. आणखीन 1 धाव पूर्ण केली आहे. म्हणजेच धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 10 या आकड्यावर. 10 ऑन बोर्ड. 10 धावा धावफलकावर झाल्यात.
10 ऑन बोर्ड. 10 धावा धावफलकावर. यावेळेला मोठा फटका खेळलाय. मोठा फटका. 6 धावांची गरज आहे संघाला. आणि या बॉल वरती आपण पाहिलं तर आता बॉल जर आपण पाहिलं तर मैदानामध्येच होता आणि त्यानंतर आता या बॉल वरती आता येतोय चौकार. बॉल मैदानाच्या बाहेर गेलाय. 14 धावा धावफलकावर झाल्यात. 49 धावांची गरज आहे. आता 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 5 बॉल मध्ये 35 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. लास्ट 5 बॉल 35 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आहे. 5 मध्ये आता करायचे आहेत 35 धावा. चला या गोलंदाज 18 मिनिटांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. शेवटची 2 मिनिटं आपल्याला दिली गेली आहेत. प्रिन्स आलेत. 5 बॉल 35. हो प्रिन्सची आगळी वेगळी ऍक्शन. या ऍक्शनचं देखील कौतुक करावं लागेल. पहिला चेंडू निर्धावालाय. 4 बॉल मध्ये आता 35 करायचे आहेत. मॅचला फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. CCBC नवी मुंबई संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना पाहायला मिळतोय. चांगला चेंडू. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. लगातारचा दुसरा चेंडू निर्धावालाय. 3 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 3 बॉल मध्ये आता करायचे आहेत 35. लास्ट 3 बॉल 35 रन्स टू विन. याचाच नंबर घेऊन ठेवायला पाहिजे. छोटा क्रेड आहे आपल्याला. बर्फ ठेवायला परत द्या बाबा. एकच आणला एकच. हो हो चांगला चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळाला. या बॉल वरती एकेरी धाव आली आहे जरूर. आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 34 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. ऑन साइडला पुन्हा एकदा फटका पाहायला मिळालाय आणि या बॉलवर देखील आता आपण पाहतो एकेरी धाव. आणि आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि शेवटच्या बॉलवर तब्बल 33 धावा करायच्या आहेत. हो शेवटचा बॉल. हा बॉल डॉट म्हणजेच काय. आता हा सामना जर आपण पाहिला तर जिंकलेला आहे तो म्हणजे टीम CCBC नवी मुंबई. समीरजी देशमुख अभिनंदन. हळलक पुणे 1. अजित शिवतारे हळलक. आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात आणि या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवलीत. नेक्स्ट मॅच या पुढील सामना टीम या मॅचचा हिरो धीरज ठरलाय. धीरेश ठरलाय मॅन ऑफ द मॅच. चला